हाय YouTube फॅमिली, सगळ्या ताईंचं स्वागत आहे. तर घड्याळाच्यासाठी दाखवलंय की 1 वाजलेला आहे आणि माझी मुलगी ना तिच्या सासरवरून ती आज माहेरी आलेली आहे. तर फक्त आणि फक्त असा दुपारचा आज काय मेनू आहे, संध्याकाळचा काय मेनू त्याच्यासाठी आपण थोडासा व्हिडिओ इथं शूट केलेला आहे. तर आपण काय केलेलं आहे छान अशी दादूला मी बोलली होती, दीदीला जेव्हा तू घेऊन येतोय ना, तर ठक्करला उतरणार होती ती ठक्कर बाजारला. तिथून उतरून तिला तो घेऊन येत होता. तर त्याला मी म्हटले, की येताना छान असा रस घेऊन ये. तर दादूने रस आणलेला आहे आणि इथं काचेचे ग्लास मी ना आणून आणि असे हॉलमध्येच मांडले पुढे आणि आम्हाला सगळ्यांना आता प्यायचा इथं रस आणि रस असा आहे ना, की तो आणला तर जास्त वेळ ठेवता येत नाही. त्याच्यामुळे मग मी काय केलं, दीदी आणि दादू दोघंही आले, तर छान असा रस मी आता इथे ना म्हणजे ठरवलंच होतं, की आज काहीच रसना वगैरे बनवायचं नाही, तर आपल्याला छान रसच प्यायचा आहे आणि सकाळच्या कामाची थोडी धावपळ पण चालू होती माझी. मग म्हटलं, "चल दादू, तू रस आणलाय तर मी आता छान कट करते आणि आपल्या सगळ्यांना प्यायला घेते." तर मस्त ग्लास घेतले काचेचे आणि छान असं कट करून मी आता काचेच्या ग्लासमध्ये रस टाकून घेते. तर हा जो रस आहे ना, तर शरीरासाठी खूप चांगला आहे. सीझनवार आहे ना, मी तर यावर्षी खूप म्हणजे खूप रस पिलाय. माहित नाही मला का बरं. उष्णताच एवढी आहे, उन्हाळा भरपूर आहे वाढलेला. तर अशा वेळेस असं वाटतं ना, की थंडगार काहीतरी असं छान प्यावं होतं त्याच्यापेक्षा आहे ना, आईस्क्रीम वगैरे खाण्यापेक्षा इथे तर हा रस आहे ना खूप चांगला आहे. तर मी बहुतेक वेळेस आहे ना, आठवड्यातून एकदा दोनदा का होईना रस हा माझ्याकडनं साजूला सांगितलं जातो आणायला आणि तो पिला पण जातो. तर हे बघा छान असा रस आपण इथं आणलेला आहे आणि छान अशी मस्त काचेची ग्लास आहे ना, रस असं भारी वाटतं, असं वाटतं आपण बाहेरच गेलो रस प्यायला. तर रस असं छान मी मस्त काचेच्या बाउलमध्ये म्हणजे ग्लासमध्ये वगैरे काढलेला आहे आपण. आणि खाली दीदी बसलेली आहे, दादू बसलेला आहे. पण दादूला आहे ना व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही. तर मी इकडनं जेव्हा मोबाईल घेऊन येत होते ना, तेव्हाच तो मला म्हणत होता, "मला घेऊ नको, मला घेऊ नको." आणि दीदीचं काही नाही तसं, पण त्याला अजिबात आवडत नाही. तुम्ही बघताय मी लाईव्हला पण असते ना, तर तो अजिबात पुढे येत नाही. फोटो काही काढायचा असला तरी तो येत नाही. तर त्याला अजिबात आवडत नाही. तर मी काय केलं आता सगळा मस्त असा काचेच्या ग्लासमध्ये आपला रस आहे ना काढून घेतलेला आहे. आणि जो रस काढलाय ना, तर तो दीदीला, दादूला आणि मला. तर मिस्टर आहे ड्युटीवरती. तर त्यांच्या तिथं आहे शॉप तर तिथं समोरच आहे भरपूर मोठं रसाचं दुकान आहे. त्यांना आम्ही नेहमी सांगतो, पण त्यांना नाही एकटं प्यायला अजिबात आवडत नाही तिथे रस. तर पण आता दीदी कसं आहे, सासरवरून माहेरी आली, तर आल्या-आल्या मुलीचं स्वागत करायला पाहिजे आपण काहीतरी चहा-पाणी. तर चला म्हटलं आता ऊन इतकं होतं भयानक, तर तुम्हाला घड्याळ पण दाखवलं मी. बरोबर 1 वाजला होता, 1 सव्वा वाजलेला होता. तर मी असा रस घेतलाय आणि नेमकं दीदी मी रस द्यायला गेली, तिच्या मिस्टरांचा फोन वाजलेला आहे आणि नेमकं रस द्यायचं, तर ती म्हणत होती, "माझा पण नको चेहरा घेऊ मम्मी, अलाउड आहे की नाही?" म्हटलं, "अगं फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिलीचं काही हरकत नाही आपली दाखवायला." तर ती नेमकी फोनवर बोलत होती. तिने हळूच ग्लास उचलून घेतलेला आहे तिथून आणि इकडे दादू सुद्धा मला नाहीच म्हणत होता, "मला अजिबात तू घेऊ नको." पण आता हा व्हिडिओ टाकलाय त्याला सुद्धा माहित नाही मी त्याला घेतले की नाही घेतले. तर त्याचं म्हणणं होतं, की "तू अजिबात दाखवू नको." म्हटलं, "बरं ठीक आहे." पण आपली जी फॅमिली आहे, घरात कोण-कोण आहे, काय आहे, तर काही हरकत नाही असं आपल्या व्हिडिओमध्ये आपण आल्यानंतर आपली मम्मीचंच लाईव्ह हा किंवा व्हिडिओ आहे, तर नाही आवडत त्याला. तर चला मी सुद्धा माझा टेबलवर इथं ग्लास ठेवलेला आहे आणि आता मला आहे ना थोडंसं दीदीजवळ बसायचंय. दीदीचा फोन चालू आहे. तिचे मिस्टर विचारताय बसने आली ती, तू पोहोचली की नाही पोहोचली? तर झालाय तिचा फोन आता. तर तिला पण थोडंसं दाखवते मी तुम्हाला. आणि ही माझी मुलगी आणि ही प्राजक्ता आहे. ही आर्किटेक्ट आहे. तर सिन्नरला तिचं ऑफिस आहे छान असं. तर चला वेळ नसतो तिच्याकडे. आता पण आली लॅपटॉप घेऊनच आलेली आहे. ती पण काहीतरी सांगते ती. मी आवाज नोट केलेला आहे आणि तिचा व्हिडिओ घेतलाय आणि छान आता तिच्याजवळ बसून 1-2 मिनिटासाठी गप्पा मारते. मग तिला जेवायला काय बनवायचं काय नाही बघूया आपण. ती मला सांगते, "रथ छान आहे मम्मी." आणि हा गणपती आपला नाहीच म्हणतोय, "मला नको घेऊ मम्मी." तरी पण मी त्याला शूट केलंय आता. तर बघूया आता व्हिडिओ पाहिल्यानंतर तो काय म्हणणार आहे, काय नाही माहीत नाही मला. आणि आता मी इथं बसली छान अशी मांडी घालून फरशा वगैरे सुंदर पुसून घेतलेलं आहे. कारण मुलगी म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात ज्यावेळेस येते आणि आज तुम्हाला माहिती शनिवारी अमावस्या पण होती. सगळं चकाचक केलेले घर मी सगळं आवरून वगैरे असं मस्त फरच्या-बिरच्या पुसून दीदी येणार तो आनंद थोडासा वेगळाच. आणि चेहरा पण बघा तुम्हाला माझा नेहमीसारखा नाही तर थोडासा का आनंद वेगळा असतो. तर छान असा रस पण मी इथं प्यायला घेतलाय. तिच्यासोबत गप्पा पण चाललंय आणि 1:30-2 झाले जवळ-जवळ. तर असा रस आम्ही घेतला इथं प्यायला. 1:30 वाजलेले वरचं घड्याळ तुम्हाला दिसतंय तिकडे आणि ते 15-20 मिनिटं घड्याळ आपलं पुढे आणि छान असा रस घेतलाय आपण प्यायला.
आता तिला मग चाललंय गप्पा तिच्या थोड्याशा. तिच्या गप्पा ऐकू आणि मग काय बनवायचं काय नाही ते बघूया. ते सुद्धा मी तुम्हाला थोडं-थोडं दाखवणार आहे. लाईव्ह लावून देणार आहे मी आणि आपल्या इकडं थोडंसं दादूला व्हिडिओ घ्यायला लावून थोडं शूट पण करणार आहे. तर नक्कीच हे बघा काय केलंय आपण. एका बाउलमध्ये छान असे हॅपीचं बिस्किट घेतलंय. तिला विचारलं होतं मी काय खाल्लंय? तर ती म्हणे सकाळी नाश्ता केलाय मम्मी. तर नाही काही जे असेल ते राहू दे. तर म्हटलं नाही थांब. मग मी काय केलं छान असे मस्त बिस्किट घेतलेलं आहे आणि हॅपी हॅपीचं बिस्किट आहे आपल्याकडे. तर दीदीला काय खायला करायचं, काय खायला करायचं? तर खूपच विचार चालू होता. मुलगी जेव्हा येते त्यावेळेस मग सगळ्यांचंच असतं आणि इथं काय केलंय मी, तर ताक आहे ना, त्याच्यावरचं जे लोणी ना, ते सगळं काढून घेतलेलं आहे मी. थोडासा रस्सा पण घेतलाय. तर आपल्याला बनवायचे छान असे छोटे-छोटे केक आणि हा केक आहे ना, आपल्या दीदीसाठी नाही, तर हा माझ्या जेवढ्या YouTube फॅमिलीचे ताई बघताय, YouTube फॅमिली बघते, तर सगळे जेवढे आपले मेंबर आहे, सबस्क्रायबर आहे, तर त्यांच्यासाठी तर लोणी बघा किती सुंदर आहे. तर सगळ्या ताईंसाठी हा आणि YouTube फॅमिलीसाठी म्हणजे जे आता कसं आहे शाळेला सुट्ट्या आहे, तर मुलं घरी आहे, तर असा केक नक्कीच तुम्ही बनवून बघा. आणि कसं बनवणार आहे ते पण पुढे बघत राहा तुम्ही. आपण खूप डिटेलमध्ये नाही घेतले, पण थोडं-थोडं तुम्हाला शूट जेवढं घेता येईल तेवढं मी केलेलं आहे. कारण मला लाईव्ह लावून द्यायचं आहे आता. तर छान दूध टाकलेलं आहे 1 वाटी आणि आज काय झालं शनिवारी लाईट गेलेली आहे. येती जाती आज आहे ना लाईटीचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. तर बऱ्यापैकी मी काय म्हटलं, आता हे तूप आहे आपल्याकडे चमच्यामध्ये, तर गावठी तूप हे छान असं तूप पण टाकून घेतलेलं आहे. आता दीदीला खायचं, दीदीला तूप अजिबात आवडत नाही. दिसायला मोठा प्रॉब्लेम आहे. पण केकमध्ये काही दिसणार नाही म्हटलं चला द्या टाकून. तर मग मी काय केलं तसं लोणी, 1 वाटी दूध आणि छान असं तूप घेतलेले आणि ही कोकोची पावडर आहे आपल्याकडे. तर तुम्हाला दिसतंय मी बॉक्स पण दाखवला डायरेक्ट आणि म्हटलं आता आहे ना चला स्पेशलच बनवायचं आहे. केकची चव पण थोडी भारीच लागली पाहिजे. तर खूप दिवस दीदी ना जवळ 1 महिने झाले तिची आलेलीच नव्हती आणि काही खाऊ करायचं. तर मग तिला आवडतं असं छोटे-छोटे मेनू आवडतात आणि हे ना तुटी-फुटीचे आपण मस्त कट पीस घेतलेले आहे. तुम्ही बघताय. ते पण मी काय केले वरतून वगैरे न टाकता डायरेक्ट म्हटलं बाउलमध्ये टाकून देऊ, पूर्ण छान काढून घेऊ. कारण आज काय मिक्सरला वगैरे म्हटलं आपल्याला अजिबात बारीक करायचं नाही. तर मटेरियल ना सगळं आपण चमच्यानेच बारीक करणार आहे. तर याला ना मी छान असं मस्त चमच्याने ना पूर्ण हलवून घेते आणि बिना ओव्हनचा, बिना मिक्सरचा जर तुम्हाला कधी केक करायचा असेल, तर तुम्ही माझी रेसिपी नाही नक्कीच बघणार आहे आणि नक्कीच तुम्ही बनवून बघणार आहे. आणि केक सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप नाही पण थोडं-थोडं शूट करून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चमच्याने चाललंय माझं आता इथे असं. कारण मी कोमट दूध वगैरे बिलकुल वापरलेलं नाहीये आणि ग्लासनी वगैरे असं काही ज्यूस केलेलं नाही बिस्किटांचा. तर छान अशी इथं बाउलमध्ये मी सगळं मग बारीक करून राहिली आणि छान असं तुम्हाला इथे मी दाखवते. तर प्राजक्ता आहे ना तिकडे आवाज काढते मोठ्या-मोठ्याने. दादूचं तिचं काय चाललंय माहीत नाही. आणि बघा इथे छान अशी मस्त आप्पे पात्रामध्ये मी इथं आप्पे बनवते. तर काय आप्पे बनवते आणि काय मेनू बनवते तर तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे याच्यामध्ये. मी ना छान अशी केक पण बनवलेले, पण केकचं शूट मला खूप जास्त होईल म्हणून घेता नाही आलं. तुम्हाला लाईव्हला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल मी केक कसे बनवलेले. मी याचा लाईव्ह ना तिकडे चालू आहे इकडे अजून थोडंसं शूट घेतलंय. हे ना रवा आणि दही याचे आप्पे मी इथं बनवलेले. ती म्हणे मम्मी काहीतरी छान बनव, तर म्हटलं बरं ठीक आहे. मग मी इथे ना रव्याचे आप्पे करायला घेतले आणि अजून थोडं शूट घेतलं आणि आता इथे ना किचनमध्ये ना तुम्हाला ताटामध्ये दिसतंय केक पण आहे. हे ताट मी तिच्यासाठीच वाढलेले. मध्ये बटाट्याची भाजी आहे आणि कडेने ना छान असे आप्पे ठेवले आणि हे केकचे म्हणजे हॅपी हॅपीचे आप्पे पात्रात बनवलेले केक आहे छोटे-छोटे. तर अगदी तुम्हाला सुद्धा सांगते मी मुलं घरी आहे. कुठलंही छोटं-मोठं म्हातारा माणूस कसं पण असू द्या, माझे बाहेर कपडे धुतलेले ते पण दिसताय आज खिडकीतून आणि चला म्हटलं मग दादूला असं सांगितलं मी, की याचा पण शूट घ्या आपण ताईनं दाखवू फॅमिलीला सांगू बा आपण मस्त काय-काय केलंय आपण काय नाही. तुम्हाला लाईव्हमध्ये दिसतात पण लाईव्ह ना खूप मोठे-मोठे असतात. तर बरेच जण ताई आहे ना कंटाळा करतात बघायचा. तर मग असं घेतलंय मी थोडंसं तेल तूप आपलं टाकून घेतलं आणि इथं बघताय तुम्ही छान असं चॉकलेट सिरप होतं माझ्याकडे. तर चॉकलेट सिरप सुद्धा मी त्याच्यावरती टाकले. त्याच्यामुळे त्याची ना रंगसंगती, क्वालिटी, खाण्याची चव खूपच वेगवेगळी आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी बघू शकता तुम्ही इतकं सुंदर, सुंदर मटके सगळं आपण टाकून गेले आणि हॅपी हॅपीचा केक इथे बनवलेला आहे. तर चला आता YouTube फॅमिली आजचा हॅपी हॅपीचा केक आणि तो पण आप्पे पात्रामध्ये बनवलेला आहे आणि तर संध्याकाळी मिस्टर आले घरी जेवायला. त्यांना मी वाढलं ना ताटामध्ये. तर ते मला म्हणत होते, "ब्लॅक कसे काय झाले?" तर म्हटलं, "ते आप्पे नाहीये, तर ते ना छान असा केक बनवलेला आप्पे पात्रामध्ये." कारण मला येतो पण मग आता घरात खायला कोणीच नसल्यामुळे दादूला पण नाही एवढं इंटरेस्ट त्याच्यामध्ये.
तर मी काय हॅपी हॅपीचा केक आपल्या पात्रात बनवत नव्हती. तर बनवला तर मी मोठे-मोठेच बनवले आणि ते पण तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर केलेले. तर आजचा हॅपी हॅपीचा आपल्या पात्रात केलेला केक आहे आपल्या ताईंना फॅमिलीला कसा वाटलाय तर नक्कीच तुम्ही सांगणार आणि असंच बनवून बघणार. आणि आजचा दिवस माझा असाच छान गेलाय. संध्याकाळी काय करायचं तर पनीर भुर्जी करायची असं आमचं ठरलं होतं. प्राजक्ता दीदीने आपल्या मस्त म्हणजे माझी दीदी आलेली तिने मस्त कांदा कापला, टोमॅटो कापला, लसूण पण सोलला. तर बऱ्यापैकी तिने तयारी करून दिली. तोपर्यंत मी ट्रायपॉड लावून बाकीची तयारी करत होती. आणि थोडंसं लेटच झालं होतं संध्याकाळी स्वयंपाकाला. भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा आम्ही इथं टाकली आणि पनीर किसलेलं आहे ना, जास्त शूट नाही घेतलंय मी, तर जे किसलेलं पनीर त्याच्यामध्ये ना पास्ता मसाला आणि कोथिंबीर अशी मी टाकून घेतली आणि गुरळू राहिले. खाली भरपूर कांदा आहे, भरपूर टोमॅटो आहे. तर छान अशी मस्त रेसिपी आपली इथं तयार होते आणि त्याच्यासोबत आहे ना मी तांदळाची भाकरी केली आहे. पण ती तुम्हाला लाईव्हमध्ये बघायला भेटेल. ती याच्यामध्ये मी काही घेतली नाही कारण व्हिडिओ माझ्या याच्यात बसत नाही. आपला मोबाईल साधा, सरळ आणि सिंपल मोबाईल आहे. खूप मोठा व्हिडिओ त्याच्यात बसत नाही. आता पण मी हे केलंय, पण बघूया. बसला तर बसला, तर नाही थोडंफार पुन्हा कटकूट करावं लागेल त्याच्यामध्ये काहीतरी. आणि आजची पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली होती फॅमिली? तर दीदी आल्यामुळे ना दिवस खूप छान असा मस्त गेलाय, काहीच कळालेलं नाही. इतक्या संध्याकाळचे 7 अन् 7चे 8 इतक्यात वाजले, 10 वाजले तरी कळत नव्हतं. तर 1 चमचा, 2 चमचे बेसन सुद्धा मी टाकलेले आहे. एक ट्रिक वापरून बघा तुम्ही. आणि छान अशी पनीरची भाजी मी इथे बनवलेली आहे. आणि पनीरच्या भाजीचा वास सगळ्या घरभर असा पसरलेला आहे. टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट आहे. मस्त पनीर मसाला सुद्धा आपण त्याच्यात टाकलेला आहे. आणि आजचा हा लाईव्हच म्हणते मी. तर आजचा हा व्हिडिओ इथं बनवलेला आहे. आणि असा वास आणि रंग बघा किती सुंदर दिसतोय. रेड, व्हाईट, ग्रीन मस्त असं छान-छान रंग आपल्या थोडासा येल्लोसर शेड खूप छान बनलेली आहे आजच्या याची. आणि त्याच्यासोबत मी ना गरम-गरम अशा तांदळाच्या भाकरी केलेल्या आहे. तर ज्या ताईंना तांदळाची भाकरी पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल, मी भाजी कशी बनवली, त्यांनी आपल्या लाईव्हला मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही नक्कीच बघणार आणि लाईव्हच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसणार पण आहे. आणि आप्पे सुद्धा कसे बनवले, पुन्हा छोटे-छोटे केक कसे बनवले आप्पे पात्रात, ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. तर चला YouTube फॅमिली मी आता आहे ना, उद्याच्या पुन्हा व्हिडिओमध्ये येणार, तुमच्याशी भेटणार. तोपर्यंत सगळ्या माझ्या YouTube फॅमिलीला बाय बाय.